महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत आणि या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. एकीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने मुंबईसह राज्यावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं असताना दुसरीकडे सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे AIMIM या पक्षाची. अनेकांना वाटलं होतं की महाविकास आघाडीच्या लढाईत छोटे पक्ष दबून जातील, पण असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाने या निवडणुकीत किंग मेकरची भूमिका बजावत सर्वांनाच धक्का दिला आहे. आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण पाहणार आहोत AIMIM ची झंझावती कामगिरी, त्यांनी जिंकलेल्या जागा आणि या यशासोबतच उफाळून आलेला वाद. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. यावेळच्या निवडणुकीत AIMIM ने केवळ मुस्लिम बहुल भागातच नाही तर इतर ठिकाणीही चांगली मते घेतली आहे. एकूण 29 महानगरपालिकांपैकी 13 प्रमुख शहरांमध्ये या पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. MIM ने संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 125 जागांवर विजय मिळवला आहे. 2017च्या तुलनेत ही मोठी झेप आहे. चला काही ठिकाण पाहूया जिथे AIMIM ने बाजी मारली आहे. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर. MIMचा हा बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. 115 पैकी 33 जागा जिंकून MIM दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर द्वितीय मालेगाव, इथे MIM ने 21 जागा जिंकल्या असून कोणतीही सत्ता त्यांच्या पाठिंब्याशिवाय स्थापन होणे कठीण आहे. त्यानंतर तृतीय मुंबई BMC. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत MIM ने 8 जागा पटकावून आपली उपस्थिती अधिक घट्ट केली आहे. विशेष म्हणजे भेंडी बाजार आणि गोवंडी पट्ट्यात त्यांनी प्रस्थापित पक्षांना धूळ चारली आहे. त्यानंतर चौथं नांदेड आणि सोलापूर. नांदेडमध्ये 14 तर सोलापूरमध्ये 8 जागा जिंकून त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड वाढवली आहे. या निवडणुकीत AIMIM ने आपली रणनीती बदलल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी AIMIM ने दलित आणि मागासवर्गीय उमेदवारांना तिकीट दिले होते. मुंबईत तर AIMIM चा एक हिंदू उमेदवारही निवडून आला आहे, ज्यामुळे आम्ही केवळ एका धर्माचा पक्ष नाही हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी ज्या पद्धतीने तरुणांमध्ये प्रचार केला त्याचा मोठा फायदा या पक्षाला झालेला दिसून येत आहे. मित्रांनो, AIMIMच्या या यशामुळे जितका आनंद ओवेसींच्या समर्थकांमध्ये आहे तितकाच संताप महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी असा आरोप केला आहे की MIM ही भाजपची बी टीम आहे. ज्या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार थोड्या मतांनी पडले तिथे MIM ने मते खाल्ल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला आहे. आकडेवारीनुसार मुंबई आणि ठाण्यातील किमान 15 ते 20 जागांवर MIM ला मिळालेली मते ही महाविकास आघाडीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली आहेत. प्रचारादरम्यान काही नेत्यांच्या भाषणांमुळे धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. तर MIM ने हे सर्व आरोप फेटाळून लावत आम्ही लोकांच्या हक्कांसाठी लढतोय असे स्पष्ट म्हटले आहे. थोडक्यात सांगायचं तर 2026च्या या महानगरपालिका निवडणुकीने हे स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रात आता केवळ 2 युती नाही तर MIM हा तिसरा महत्वाचा फॅक्टर बनला आहे. भाजपच्या विजयानंतर जर कोणाच्या यशाची सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती ओवेसींच्या पतंगाचीच आहे. येत्या काळात हे नगरसेवक शहरांचा विकास कसा करतात आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीत ही ताकद कशी वापरली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.